तर नमस्कार मंडळी, कशी आहेत सगळे? मस्त मजेत आहेत ना? तर बघा, आज मनसन ताईचं काय चाललंय, आज काय शेतात नाही, काय नाही, काय नाही, डायरेक्ट ब्लाऊज कटिंगचाच व्हिडिओ दाखवतात आहे. तर विषय असा झाला की तुम्ही तर पाहिलंच की 4-5 दिवस एवढी रानातली कामं चालली होती. त्याच्यामुळे आपलं दुकान जे आहे ते टेलरिंगचं बंद होतं. तर आज मग मला जावंच लागलं दुकानात, कारण आपण जी लग्नाची कपडे घेतली होती तर ती शिवायची राहिली होती आणि त्यांना आज अर्जंटमध्ये द्यायची होती. तर त्यासाठी बघा मी इकडं मग कट करायला घेतलं. तसा सर्वात अगोदर आपलं म्हणलं कटिंग करून घ्यायची आणि पटपट शिवून घ्यायचं. तर इथं उंची टाकली बघा मी 15ची. तर 34 साईजचं प्रिन्सेस कट आहे. तर म्हणलं चला हा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा. कसं असतं की आपण एकामेकासोबतचं म्हणजे जी आपली कला आहेत ना ती कधी म्हणजे असं दाखवल्याने ना खरंच पुढच्या समोरच्या व्यक्तीला पण माहिती पडतं. आणि म्हणलं चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केला तर एखाद्या ताईला जर आपली मदत तेवढीच होईल, जर शिलाईकाम शिकायचंच असेल तर. तर मी सर्वात अगोदर उंची टाकून घेतली. त्यानंतर म्हणजे उंची टाकली 15-15. उंचीचं काय आपल्या आपल्या प्रमाणे टाकायची असते. त्यानंतर शोल्डर टाकला 5.5चा आणि मुंडा टाकला 6चा. त्यानंतर इथं मी प्रिन्सेस कटसाठी ना 4.5 इंचावरती असं मध्ये म्हणजे बंद बाजूकडून 4 इंच आणि नंतर उभं आडवं 4.5 इंच अशा पद्धतीनं प्रिन्सेस कटचं माप टाकलं. तर विषय असा झाला की थोडासा कॅमेरा माझ्याकडनं जरा लांब लागले गेला, म्हणजे मोबाईल जरा साईडला लांब असल्यामुळं एवढं काही वाटा नाही. तर अशा पद्धतीने बघा मी व्यवस्थित सगळी कटिंग करून घेतली. पाठीमागचा गळा जो आहे तो घेतला 9 इंच आणि अशा पद्धतीने मग पूर्ण बघा कट करून. तर आज मला ना 2 ब्लाऊज द्यायचं होतं, तर मी दोन्हीची पण व्हिडिओ शूट केलेली आहे. तर एकसोबत दोन्ही पण ब्लाऊज कट करून घेतलेलं आणि एकदम असं बघा पानगळा काढला एकदम छान असा. आणि ह्याचे जर तुम्हाला शिलाईचा म्हणजे पूर्ण टीचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज शिवून पण दाखवेन की त्याला कशा पद्धतीने शिवायचे. आणि विषय असा असतो की ह्याच्यासाठी काही फारसं म्हणजे हे लागत नाही बरं का. आणि हा व्यवसाय असा आहे ना शिलाईचा की एक नंबर म्हणजेच की आपण शून्यातून सुरुवात करू शकतोय. आणि शिकण्याला पण ना ह्याला काय असं फारसं कुठं शिकाय बाहेर कुठं जाण्याची ह्याची गरज पडत नाही बरं का. आपण बघून बघून पण अशा पद्धतीनं शिकू शकतोय. तर अशा पद्धतीने बघा मी पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घेतला. आणि त्यानंतर मग आता राहिली होती बाही. तर बाहीची बघा अशी 4 पदरी घडी करून घ्यायची आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवायची. नंतर जुन्या ब्लाऊजचं माप घ्यायचं बाहीचं. तर सर्वात अगोदर मी म्हणजे माप घेताना पण पुढची पाठीमागची उंची आणि छातीची घडी ही पण मी ब्लाऊजवरनं तुम्ही तर पाहिलंच की सगळं घेतलं होतं. तर इथं बाही आहे 4 इंच आणि अशा पद्धतीनं आकार काढून घ्यायचा आणि व्यवस्थित बाहीला आकार, कारण असं होतं की आता नवीन नवीन जे शिकतात का नाही त्यांना आकार जमत नाही. तर व्यवस्थित असा एकदम असा माशासारखा आकार काढून घ्यायचा. ते बघा मी तुम्हाला दाखवलंयच. तर नक्कीच ह्याच्यापेक्षा पण अजून एकदम असा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेन कटिंगचा. जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण स्पेशल व्यवस्थित त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवू आणि शिलाईचं आणि कटिंगचं डिझाईन सगळ्या काही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर कसं असतं म्हणजेच मग आपण जर घर बसल्या बसल्या जर आपण निदान स्वतःचं तरी ब्लाऊज शिवू शकतोय. तर असं आवड असेल ना तर नक्कीच आपण अशा पद्धतीनं घरी प्रयत्न केले पाहिजेत. पेपर ही कटिंग केली पाहिजेच. तर आता मी अस्तरवर ठेवून घेते बघा. तर जसं म्हणजे आपण अस्तर जसं कट केलं आहे ना तसं कपड्यावर ठेवायचं आहे मेन ब्लाऊज पिसावरती आणि एक 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 करून पार्ट कट करून घ्यायचं आहे. तर मी आता इथं व्यवस्थित हो का बाही काढून घेतली. त्यानंतर डबल ब्लाऊज पिसाचा कपडा जो आहे तो डबल ठेवला आणि त्यानंतर आता इथं पाठीमागचा भाग टाकायचा. तर एकसोबत कधीच कट करायचं नाही, सेपरेट सेपरेट कट करायचं जेणेकरून जो कटिंग व्यवस्थित येते आणि फिनिशिंग चांगली येते बरं का. ब्लाऊज म्हणजे आकार चुकत नाहीत. तर अशा पद्धतीने बघा मी व्यवस्थित आता सगळं पाठीमागचा भाग पण इथं कट करून घेतलेला आहे. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि काही चुका वगैरे असतील तर समजून घ्या.
कारण विषय असा झाला की कॅमेरा जो आहे म्हणजे माझा मोबाईल जे आहे ना ते एकदम लांब ठेवल्यामुळं जरा थोडंसं असं वाटतंय अंधुक अंधुक दिसतंय, म्हणजे पूर्ण जे आपण मापं टाकलेले आहेत ते एवढी दिसली नाहीत. म्हणून मग म्हणतं चला. आणि आज विषय असं की आज मंगळवार दिवस होता आणि दिवसभर एवढी म्हणजे बाजारची ह्याची गर्दी, आपल्या दुकानापाशीच बाजार भरतो ना, त्याच्यामुळं मग बघा मला काय म्हणजे रेकॉर्डिंग टाकावी लागली. नाहीतर मग असं डायरेक्ट मी कटिंग तुम्हाला ना समोरासमोरच बोलूनच सांगितले असते अगदी व्यवस्थित आणि समजेन असेच. पण आज बाजार दिवस आणि भरपूर वाहनं पण व्हायला लागली आणि बाजारचा एवढं चवचव कालवा असतो ना, त्याच्यामुळं मग मला पूर्ण जो आवाज रेकॉर्ड झालेला होता ते पूर्ण बंद करून परत त्याच्यावर व्हॉईस रेकॉर्डिंग टाकावी लागली. तर अशा पद्धतीनं बघा पूर्ण आपलं ब्लाऊजची कटिंग पण करून झाली. कारण कसं असतं की आपण जी कला आहे ना आपली आयुष्यभर आपल्या संग राहते आणि आपण असं असतं की म्हणजे आपली कला वाया जात नाही. आणि ह्यात जो कोणतीही असो कला, जे तुमच्या अंगात कला असेल ना तर तो माणूस ना कधीच उपाशी मारणार नाही, का असं असतं. त्याच्यामुळं जे आपल्याला येतं आहे ना तेवढं नक्कीच आपण समोरच्या सोबत शेअर केलं पाहिजे. कारण जेणेकरून असं होतं की एक शिकण्यासाठी मदत होऊन जाते एखाद्याला. 4 साड्यांचं 4 फॉल पण बसवायचे ते अजून फॉल आणून ठेवलं आणि म्हणलं अगोदर ब्लाऊज पीस कट करून घ्यावं. तर आता मी इथं दुसरा ब्लाऊज घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा घडी घालून घ्यायची, डबल फोल्ड करून घ्यायचं, त्यानंतर उंची टाकायची. तर एकाच कस्टमरचं असल्यामुळं मी पूर्ण उंची ना म्हणजे दोन्ही ब्लाऊजला एकच टाकलेली आहे. 15 इंच उंची आणि छातीचं 10.5ची घडी. प्रिन्सेस कटमध्ये कसं असतं, पुढचा भाग जो आहे ना तो 1 इंच म्हणजे मापापेक्षा आपण जी माप असेल त्याच्यापेक्षा जर आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं असतं आणि पाठीमागचं 1 इंच कमी करायचं असतं. तर इथं हे 9.5ची घडी छातीची. तर पाठीमागचा भाग मी घेतलेला आहे 10.5 इंच आणि पुढचा भाग घेतलेला आहे 11.5 इंच. तर अशा पद्धतीने बघा पूर्ण सगळी मापं टाकून घेतल्यात. शोल्डर, मुंडा, तर पाठीमागचा गळा आणि प्रिन्सेस कटचा आकार. तशा पद्धतीने बघा पूर्ण सगळं हे करून घ्यायचं. तर कसं असतं की आपण कोणतंही काम, आणि तुम्हाला तर माहितीच आपल्या शेतातली कामं किती असतात, आणि तेवढ्यातून पण 4 दिवस शेतात भरपूर काम आलं ना तर 4 दिवस घरी थांबून सगळी कामं करून नंतर दुकानावरती मी जात असते. तर सकाळ संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे आपल्या गायांची ह्यांची कामं असतात जर्शांची. पण कसं असतं 11च्या नंतर ना संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत काहीच टेन्शन नसतं. मग तेवढ्या वेळात आपले ब्लाऊज पण शिवून जातात आणि आपली म्हणजे मदतही होते ना आपली. तेवढंच आपल्याला म्हणजे आपली कला आहे, आपल्याला येत आहे म्हणजे आपण बसून करायचं, आपल्याला त्यातनं पण 4 रुपये इन्कमच होतोय ना. त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने हे करते. तर ह्याचा गोलगळा काढलेला आहे आपण, आणि ह्याची अशी एकदम नाही का आता नवीनमध्ये आलेली गोल्डन साडीची नवीन जी डिझाईनची बाही आहे ना तर त्याची कटिंग करायची आहे. कारण ती म्हणजे ह्या ब्लाऊजला नेटची साडी आहे, तर नेटच्या साडीला तशी बाही काढायची आहे. तर बघू आता नक्कीच तुमच्याबरोबर शिलाईचा व्हिडिओ पण शेअर करीनच. तर इथं तुमच्या समोर म्हणजे बोलत बोलत बघा 2 ब्लाऊज इथं कट करून घेतलं. तर आज काही वेळच नव्हता व्हिडिओ बनवायचा आणि दुकानात लय अर्जंट काम होतं, त्याच्यामुळं म्हणलं चला ही पण आपण तुमच्याबरोबर एखादा व्हिडिओ जर शेअर केला तर तेवढंच हे होऊन जाईल. त्या काळाला पाठीमागून डिझाईन पण आली आहे. तर जशी डिझाईन आली आहे ना तसंच आता इथं घडी करून जसं जसं भाग म्हणजे पुढचा बाहीचा पाठीमागचा तसंच ठेवून कट करून घ्यायचा, अगदी व्यवस्थित एकावर एक ठेवून. बघू शकता इथं मी अस्तरचा अगोदर कटिंग करून घेतले ना तर ती व्यवस्थित असं ठेवून मग लगेच त्याच्यावरून कट करून घ्यायचं. तर बऱ्याचदा काय होतं की नवीन मुली शिकतात ना त्यांच्या म्हणजे असं लक्षात येत नाही किंवा माहीत नसतं त्यांना की आपण
अशा पद्धतीनं कपडा ठेवून कशा पद्धतीने कट केल्या पाहिजे. तर इथं बघा तुम्हाला समोर दिसतंय. आणि खूप परेशानी असते बरं का ह्याच्यात. म्हणजे ती जर डिझाईन आली ना गळ्याला बाहीला, तर ती घेणं खरंच खूप म्हणजे एवढं टेन्शन असतं ना. कारण ती कुठंतरी मेळ खात नाही, मागं पुढं डिझाईन होत जाते. आणि त्याच्यामुळं नवीन जर मुली शिकत असत्यान का नाही, त्यांचं तर बापरे बाप भरपूर टेन्शन येऊन जातं आणि जुळतच नाही. त्याच्यामुळे हे व्यवस्थित जसं आहे मांडल्या, म्हणजे जसा आकार आलेला आहे तसंच कट करून घ्यायचा. त्यानंतर आता आपण इथं पुढचा भाग कट करून घेणार आहे. तर पाठीमागचा गळा जो आपण कट करून घेतला आणि ही प्रिन्सेस कटचा पुढचा भाग इथं कट करून घ्यायचा. तर आज मुली काय क्लासला नव्हत्या, कारण 4-5 दिवस घरी असल्यामुळं आज काय त्यांचं म्हणजे कॉन्टॅक्टच झालं नाही. आणि त्याच्यामुळं मग मी एकटीच होती. तर म्हणलं चला आता हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा. आणि आपलं ब्लाऊज पण आज शिवून रेडी करून द्यायच्यात आहे. तर पाठीमागं तुम्हाला दिसतातच आहे की भरपूर कपडे पण पडलेले आहेत शिवायचे येऊन. कारण आता काय झालं आहे की शेतात बी भरपूर कामं चालल्यात ना, त्याच्यामुळं मग वेळ पण भेटा नाही. पण असं झालं आहे की म्हणजे आपण त्यांना ठरवून घेतलेलं बाबा आपल्याला 15 दिवस 20 दिवस लागतील, कारण आपली शेतातली कामं येते त्याच्यामुळं. तर चालतंय म्हणले द्या तुमच्या ह्याने. आणि कसं असतं आपल्याकडं पहिल्यापासून जे कस्टमर आहेत का नाही, ती ब्लाऊज म्हणजे उशीर लागला म्हणून सोडत नाहीत बरं का. पण त्यांना पण माहिती आहे की सगळं बघून आपल्याला ब्लाऊज शिवावं लागतात. तर इथं आपण बाही काढणार आहे नवीनचे जे आलेले आहे ना गोल्डन साडीची बाही. तर त्यासाठी बघा मी म्हणजे घडी, आडवी घडी टाकलेली 8 इंचाची आणि उभी 9 इंच. आणि त्यानंतर इथं 4 इंच घेऊन आकार दिलेला आहे. आता काय माहीत नाही मला बी एवढं की लांबून तुम्हाला कसं. पाहिलंच तुम्ही 2 ब्लाऊजची कटिंग अगदी 15 ते 20 मिनिटात आपण केलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तसंच आपण शिलाईचा व्हिडिओ लवकरच बनवू. तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला.